प्रेक्षकांनो, आजचा भाग बघायला तुम्हाला खरंच खूप मजा धमाल येणार आहे. कारण इतका छान दाखवला ना भाग. म्हणजे आता पाडव्याची ओवाळणी अर्जुनने खूप अनोखी दिली आहे बरं का सायलीला. तेही मंगळसूत्र, एक असं वेगळं अनोखं मंगळसूत्र की ज्यामुळे सायलीची कळी खुलली. आणि त्यातच रविराज प्रतिमा त्या सगळ्यांना जॉईन होत. पूर्णाजीने आता गेम प्लॅनचा घाट घातलाय. सर्वजण एकत्रित वेगवेगळे गेम खेळणार आहेत आणि प्रत्येक वेळेस अर्जुनच्या एकच गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे सायली आणि प्रतिमाचं वागणं सेम आहे. बघूयात मग आजचा हा धमाल भाग. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, पण खरे एपिसोडचा. कल्पना प्रतापला ओवाळते आणि तेव्हाच प्रतापही खूप छानसं असं तिला साजेचं गिफ्ट देतो ओवाळणीमध्ये. आणि त्याच्यावरती बारीक नजर असते ते प्रियाच्या आईबापाची. कारण त्यांना मोठा टल्ला जो मारायचा असतो. त्यानंतर सायली अर्जुनला ओवाळणार, पण मध्येच प्रिया टपकते. ती सांगते की 1 मिनिट, मी आधी अश्विनला ओवाळणार. तेव्हा कोणी काहीच बोलत नाही. प्रिया जबरदस्ती कल्पनाच्या हातून ताट खेचून घेते. आता तिचं वागणं सर्वांनाच खटकतं. त्यावर मैनावती काय म्हणते माहिती आहे? सदाशिवला सांगते की अहो काय पोरगी आहे ही, हिच्या आईबापाने काय संस्कार वगैरे केलेत की नाही हिच्यावर. अर्जुनला थोडं वाईट वाटतं प्रियाचं वागणं पाहून. प्रिया आपलं कसं तरी ओबडधोबड अश्विनला ओवाळते. कल्पनाला तर इतका राग येत असतो ना प्रियाचा, धड नीट ओवाळतही नाही. त्याला पेढा भरवते तेही जबरदस्तीच. तिची नजर फक्त गिफ्टवरती असते. तेव्हा अश्विन म्हणतो की आणलंय आणलंय. अश्विनने तिच्यासाठी सोन्याचा हार आणलेला असतो. प्रिया आता खाली ताट टाकून देते की सगळ्यांना धक्का बसतो. पण बाकी सगळ्यांकडे दुर्लक्ष करून अश्विनला ती सांगते की वाव अश्विन, सोन्याचा हार मला किती छान दिसतोय ना. मुद्दामच सगळ्यांवरती एक कटाक्ष फिरवत ती अश्विनला म्हणते की अश्विन, किती काळजी करतो सरे माझी. अश्विनचंही प्रेम उफाळून येतं नको तिथे. तो म्हणतो तन्वी, अगं मी नाही तुझी काळजी घेणार तर कोण घेणार. प्रिया तर धड अश्विनच्या पायासुद्धा पडत नाही. तसेच आपलं गिफ्ट घेते आणि बाजूला जाऊन थांबते. अश्विनला थोडं वाईट वाटतं, पण त्याला खूप हौस आहे ना, नको तिथे प्रियाचा पुळका येऊ द्यायची. त्यानंतर अश्विनचं तोंड हे पडलेलंच असतं. आता पूर्णाजी ही अर्जुनला सायलीला ओवाळायला सांगते. पण का कोण जाणे, अर्जुनचा चेहरा खूपच उदासलेला असतो. का, कारण काही माहितीच नाही आहे. सतत सायलीची नजर त्याच्यावरती खिळते. ती डोळ्यांनी खुणावत त्याला विचारते, पण तो काहीच नसल्याचं सांगतो. आता अर्जुन पाटावर येऊन बसतो आणि सायलीसुद्धा औक्षणाचं ताट घेऊन येते. त्याला तिलक लावून त्याच्यावर डोक्यावर अक्षता टाकून ती त्याला ओवाळते. गोड पेढाही भरवते. पण का कोण जाणे, अर्जुनच्या चेहऱ्यावरती गोडवाच हरवलेला असतो. सायली त्याला विचारते, माझं गिफ्ट. तेव्हा अर्जुन शांतपणे फक्त आपले कान पकडतो आणि गिफ्ट आणलं नसल्याचं सांगतो. पण असं का केलं असेल त्याने? विसरलाय का तो? काहीच माहीत नाही आहे, कारण दाखवलंच नाही आहे तसं काही. तेव्हा सायली अचानकच म्हणते की वाव, किती सुंदर मंगळसूत्र आहे. अर्जुन विचित्र नजरेने पाहतच राहतो, कारण सायलीच्या हाती काहीच नसतं. सायली म्हणते की खरंच मला आवडतं, अगदी तसंच आणलंय. हां, अहो घाला माझ्या गळ्यात. सायली त्याच्याकडे पाठ फिरवून बसते. अर्जुनला ती परत फिरून म्हणते की काय करताय हे, इतकं छान गिफ्ट आणलं आणि घालत नाही आहेत आता. अहो मंगळसूत्र घाला माझ्या गळ्यात. तेव्हा अर्जुनलाही कळतं की सायली नक्की काय करते. तेव्हा अर्जुनही उगाचच सायलीच्या गळ्यात हात टाकतो आणि ते मंगळसूत्र घातल्याचं फक्त दृश्य असतं. तेव्हा घरातील सर्वांनाच कौतुक वाटतं, पण प्रियाला गोष्ट खटकते. विचार करते की डोक्यावर पडलेत काही डोकं. सायलीच्या तर हातात काहीच नाही आहे. अर्जुनकडे वळता क्षणी अर्जुन हसत म्हणतो की खरंच बायको, वेळीच आहेस तू. तेव्हा सायली म्हणते की मी आज इतकी खुश काय माहिती आहे. तेव्हा अर्जुनही म्हणतो की हो, तुझ्या चेहऱ्यावरती किती छान स्माईल आले. तेव्हा सायली सांगते की कारण माहिती आहे, मी आत्ता या क्षणाला खूप आनंदात आहे. आणि शेवटी सायलीच्या चेहऱ्यावरचं स्माईलच अर्जुनचं नाराजी घालवतो. सायली एका सेकंदातच
लाख मोलाचं वाक्य बोलून जाते, जे की डायरेक्ट घरातल्यांच्या काळजाला भिडतं. आणि सुख काय हो, ते वस्तूमध्ये नसतं, तर सुख माननाच्या वृत्तीमध्ये असतं. आणि तुम्ही मला जितकं सुखी ठेवलेत ना, तितकं कोणी नाही ठेवू शकत. हे मात्र अगदी बरोबर बोलली हा सायली. घरातले सुद्धा सायलीचं तोंड भरून कौतुक करतात. आणि का नाही करणार? प्रताप सांगतो की सायली, खरंच तुझ्या गळ्यातलं ते मंगळसूत्र अप्रतिम आहे. तेव्हा कल्पनाही म्हणते की अगदी खरं आहे. घरातल्या प्रत्येक बायकोकडे असं मंगळसूत्र, असा दागिना हा असायलाच हवाय. पूर्णाजी सायलीचं कौतुक करत सांगते की आणि अर्जुन, घरात प्रत्येक नवऱ्याकडे ही अशी बायको असायलाच हवे. पण आता घरातले सर्वच जण अर्जुन सायलीचं एवढं तोंड भरून कौतुक करतायत, ते प्रियाच्या पचनी कसं पडेल? एवढा वेळ तोंडावर 12 वाजवून बसलेली प्रिया लगेचच तोंड उचकटते आणि शेवटी गरळ ओकायची ती ओकतेच. हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना? अर्जुनने न आणलेल्या गिफ्टचं एवढं कौतुक करताय का? कारण अश्विनने मला सोन्याचा हार गिफ्ट केला ना, ते डोळ्यात खुपतंय तुमच्या, म्हणून मुद्दामच मला खिजवताय ना? सगळ्यांचा घरातल्याचा इतका संताप होतो ना, तेव्हा सायली काय सडेतोड उत्तर देते बघा. प्रिया, अगं तुझा एवढाही विचार करावा इतकीही महत्त्वाची नाही आहेस अगं तू. भाऊजीनं ओवळून झालंय ना, निघ आता. प्रियाला जागच्या जागी लायकी दाखवून दिली. आता प्रियाला अपमान इतका झोंबतो ना, की ती पळवाटच काढते आणि बायकोचा बैल जातो तिच्या मागे मागे. इकडे नागराज महिपत दोघेही खूपच वैतागलेले असतात, कारण अजूनही त्यांचं काम पूर्ण झालेलंच नसतं. हॅकरवरती दोघेही खूपच नाराज होतात. तेव्हा तो सांगतो की अहो, मी प्रियाला केव्हाचीच लिंक पाठवले, तिने अजून ओपनच केलेले नाही आहे, तर काय करू मी? आणि काय झालं माहिती आहे का, आजकालचे लोक खूपच अवेअर झाले आहेत. त्यांना असं वाटतं की अननोन लिंक ओपन केली म्हणजे बँक अकाउंटच खाली होईल. आता महिपतची असली तंतर तो त्याच्याजवळ जाऊन त्याला धमकावतो की ए पोरा, लोकांचं असं काही सांगायचं नाही मला, तू तुझं बोल. त्या प्रियाच्या मोबाईलमधला व्हिडिओ कसा काढायचा, कसा डिलीट करायचा? तेव्हा तो हॅकर उत्तर देतो की काय आहे, इथे बसून तर मी काहीच नाही करू शकत, कारण प्रियाने लिंक ओपन करावीच लागेल. ऑनलाईन तर नाही काय करता येणार. हां, पण प्रियाचा नंबर जर मला मिळाला ना, प्रियाचा फोन जर मला मिळाला ना, तर तिने तो व्हिडिओ कोणत्या डिव्हाइसमध्ये सेव्ह केला आहे ना, ते मात्र मी शोधून काढू शकतो. आता महिपतचा आदेश येतो आणि मग काय, नागराज सूत्र हलवायचं ठरवतो. प्रियाचा फोन ताब्यात घ्यायचा. आता इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण गप्पा मारत असताना प्रतिमा रविराजांची एंट्री होते. त्यांना पाहता क्षणी सर्वजण खूप खुश होऊन जातात. प्रतिमा येऊन पूर्णाईची भेट घेते. ते एकमेकांना शुभेच्छा देतात दिवाळीच्या. त्यानंतर रविराज प्रतिमा पूर्णाजीचे आशीर्वादही घेतात. आता सर्वजण एकत्रित बसलेले असतात. तेव्हा सायली सांगते की चला, मी तुमच्यासाठी फराळ घेऊन येते. त्यावर प्रतिमा म्हणते की अगं नाही, राहू देत, आत्ता नको, परत बघूयात. अगं तू पण बस ना. तेव्हा प्रियाला खूप खटकतं, कारण प्रतिमाला शेवटी तिच्याच लेकीचा पुळका येणार ना. त्यावर प्रताप लगेच म्हणतो की चला, आत्ता कसं सगळं घर भरल्यासारखं वाटतंय. प्रतिमा आली ना, आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरा होईल. तेव्हा रविराज म्हणतात की छे छे, खरं तर पूर्णाई आल्यामुळे घर भरल्यासारखं वाटतंय. कारण गेले कित्येक दिवस आपण किती आठवण काढत होतो त्यांचे. खरं या, आपण प्रेक्षकांनी सुद्धा खूप आतुरतेने वाट पाहिले पूर्णाईंची. कल्पना जुन्या आठवणी जाग्या करत म्हणते की हो, आणि गेले कित्येक वर्ष तर आपण एकत्र दिवाळी साजरा करत होतो, आठवतं ना प्रतिमा? प्रतिमा सांगते की नाही. तेव्हा सर्वांचेच तोंड पडतात. रविराज आनंदाची बातमी देतात की हळूहळू प्रतिमाला खूप काही गोष्टी आठवत आहेत. डॉक्टर श्रद्धाच्या गोळ्यांचा परिणाम होतोय. तेव्हा अस्मिता मुद्दामच प्रियाला टोमणा मारते की शिवाय आता गोळ्या बदलल्याही जात नसतील. पण बायकोचा बैल अश्विन लगेचच झोंबतं त्याला. तो लगेच अस्मितावरती डाफरतो की अस्मिताई, हे सगळं आत्ता बोलायची काही गरज आहे का? प्रिया साळसूतपणाचा आव्हानात म्हणते की जाऊ दे अश्विन. आणि ती रविराज प्रतिमा दोघांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देते, पण कोणी घेतच नाही.
रविराज तर प्रियाकडे साधं ढुंकूनही बघत नाहीत. सायलीला त्या जुन्या आठवणी सांगतात की बरं का सायली, अगं दिवाळीच्या वेळी आम्ही एकत्रित एकमेकांशी छान गप्पा मारायचो, गाण्यांच्या भेंड्या खेळायचो, वेगवेगळे गेम्स खेळत होतो. म्हणजे दणक्यात दिवाळी साजरा करायचो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला आठवतंय ना, इव्हेंटच्या दिवशी तर आपण रात्रभर जागे होतो. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, आणि म्हणूनच आता आम्ही गेमचा प्लॅन बनवलाय. आता त्यात प्रताप, कल्पना दोघेही मोडताच घालतात की आम्हाला नाही आता काही करायचं. त्यावर लगेचच अस्मिता सांगते की हा काय प्लॅनिंग माझं नाही आहे, पूर्णा आजीने केलं आहे. तेव्हा सर्वजण अचंबित होतात. पूर्णा आजी सांगते की खेळ न खेळणं हे म्हातारपणाचं लक्षण आहे, आणि मी तर अजून म्हातारी झालेले नाही आहे बाबा. त्यावर सगळेच जण हसायला लागतात. अर्जुन लगेच मध्ये थट्टा करतो. तो सांगतो की हो ना, म्हणजे मला तर असं वाटतं की घरातल्या सगळ्या लाईट्स काढून टाकाव्यात. कारण का माहिती आहे पूर्णा आजी, तू अशी समोर बसलीच आणि एक छान खुलून स्माईल दिली ना, असं वाटतं की 100 बल्ब ऑन झालेत. पूर्णाजी त्याला सांगते की फटका देई ना अर्जुन. असं सगळेजण मोठमोठ्याने हसत असतात. किती छान आनंदाचं वातावरण झालेलं असतं. तेव्हा मैनावती मध्येच बोलते की नाही म्हणजे हे खेळ वगैरे हे सगळं खेळायचं आहे का? अ, म्हणजे आम्ही सगळं असं काही केलेलं नाही आहे, अनुभवलेलं नाही आहे ना, त्यामुळे इथे येऊन थोडी गंमत वाटते. तेव्हाच अर्जुनच्या डोक्यामध्ये एक प्लॅन शिजतो. तो विचार करतो की आज या गेममध्ये जर तन्वी आणि सायलीच्या आईला जर एकत्रित केलं तर मला कळेल की खरा हार कोणी चोरला होता. प्रताप आता गेम खेळायला तयार असतो. तो मुद्दामच मस्करी करत विचारतो की मला सांगा, कोणता गेम खेळायचा आहे? मी काय म्हणतो, आपण कपल गेम वगैरे खेळायचं का? म्हणजे छान मजा येईल, इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे असं बायकोला उचलून वगैरे. त्यावर कल्पना म्हणते की अहो तुम्ही, त्यावर अर्जुन म्हणतो की डॅड रिलॅक्स, अहो आपण कपल गेम खेळलो आहोत, पण आजचा गेम थोडा वेगळा असेल. आज आपण टीम बनवणार आहोत, ती पण आई आणि मुलगी. आता अर्जुनची ही इंटरेस्टिंग आयडिया सगळ्यांनाच आवडते. कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे मी आणि अस्मिता. त्यावर सदाशिव म्हणतो की म्हणजे सायली आणि मैनावती, एकदम भारी जोडी की. पूर्णा आजी आपली सांगते मी मात्र अंपायर बाबा. तेव्हा विमल म्हणते की बरं झालं, म्हणजे कसं खेळात कोणी आता चिटिंग नाही करू शकणार. त्यावर अर्जुन मुद्दाम अस्मिला टोमणे मारतो, म्हणजे अस्मिता ताई, कारण खेळात तीच चिटिंग करते. अस्मिता रडकुंडी येत म्हणते की पूर्णा आजी, तू याला फटका मारणार होते, मी मारू का? सगळेजण हसायला लागतात, कारण इतके लहान मुलांसारखं वागतात ना ते दोघे. अस्मिता विचारते की पण प्रतिमा हत्याचं काय? ती तर तन्वीसोबत नाही ना गेम खेळू शकणार. तेव्हा सगळ्या गोष्टींची सारवासारव करत प्रतिमा म्हणते की राहू देत अस्मिता, अगं प्रेक्षकामध्ये कोणीतरी असायला हवं ना. प्रियाला इतका राग येतो, ती विचारते की आई, मी काय मेले नाही आहे ना मी इथे. तेव्हा अश्विन म्हणतो की सगळेजण इतके टोकाला जात आहेत की तन्वीला आता सध्या एक गेमही खेळू देणार नाही आहेत का? त्यावर रविराज सांगतात ती न खेळलेलीच बरे, उगाचच रंगाचा बेरंग नको व्हायला. घरातले सर्वजण प्रियाच्या बाबतीत तितके टोकाला चाललेले असतात ना की अर्जुन पटकन गोष्टी सावरतो. तो समजावतो की सिनियर, आजचा दिवस तन्वीला आपण प्रतिमा हत्यासोबत गेम खेळू देऊयात ना. तेव्हा सायली विचारते की अहो, अर्जुन म्हणतो की असू देत ना, आपल्या घरात उगाचच सणाच्या दिवशी वाद नकोत. अर्जुनला फक्त सत्य शोधून काढायचं असतं. तेव्हा पूर्णाजीही तयार होते. ती म्हणते की चला, माय लेकींच्या आता 3 टीम होणार, तर आता गेमला सुरुवात होणारच असते. नक्की गेम प्लॅन काय आहे तेच पूर्णाजी विमलला समजावत असते, कारण साहित्य लागतं ना त्यासाठी, आणि बाकीचे सगळेच जण स्ट्रॅटजी प्लॅन करत असतात. आता थोड्या वेळाने त्या तिन्ही जोड्यांच्या समोर साड्यांचे ढिगारे घातलेले असतात, आणि मग पूर्णाजी सगळ्यांना गेम समजावते की आजचा गेम आहे ताना पी ही निपाजा. मैनावती विचारते की म्हणजे काय हो? पूर्णाजी म्हणते की तेच तर तुम्हाला ओळखायचे आहेत. काय आहे, प्रत्येकांच्या समोर त्या साड्या आहेत, त्या तुम्हाला त्याच्या घड्या घालायच्या आहेत.
अस्मिता म्हणते की सोपा आहे हा गेम. पूर्णाजी म्हणते की नाही हा, अजिबात नाही. हा गेम ज्याला कळला तीच जोडी जिंकली. आता एवढा मोठा वकील असलेला अर्जुन, त्याचीही वकिली बुद्धी बंद पडते इथे. तो पूर्णाजीला विचारतो की थोडं कन्फ्युजिंग आहे. अगं, मी तर गेम खेळत नाही आहे, पण मला तर प्लॅन समजावू शकतेस ना. तेव्हा पूर्णाजी त्याच्या कानामध्ये नक्की गेम प्लॅन काय आहे ते समजावते आणि अर्जुन इतका खुश होतो. तो म्हणतो की चला आता मजा येणार आहे. आणि टाईम स्टार्ट होतो. तेव्हा त्या तिन्ही जोड्यांची धांदलच उडालेली असते. त्यात प्रिया दुष्काळात 13वा महिना, तिला तर साड्याच्या गळ्याच घालायला येत नाहीत. सर्वजण प्रत्येकीची धांदल पाहून खूप हसून मजा लुटत असतात. तेव्हाच शेवटी अर्जुनची बायको सायली शोभते हा. तिची वकिली बुद्धी कामाला येते. ती विचार करते आणि तेव्हाच तिला कळतं की तानापी निपाजा म्हणजेच इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि त्या रंगाप्रमाणे साड्या ठेवायच्या आहेत. तेव्हाच प्रतिमाचीही ट्यूब पेटते आणि तिच्यासुद्धा पटकन लक्षात येतं. अर्जुनला ते क्लिक होता की एकाच वेळी सायली आणि प्रतिमा दोघींनीही अगदी जशाच्या तशा साड्या घड्या घालून ठेवल्या आहेत. इतक्यातच टाईम संपतो. आता प्रिया लगेचच पुढे पुढे करते. पूर्णाजीला ती सांगते की बघ, खेळाच्या नियमाप्रमाणे मी साड्यांच्या सगळ्यात आधी घड्या घालून ठेवल्यात म्हणजे मी जिंकले. खरं डोक्यावर पडले ना प्रिया, खेळच समजला नाही तिला. तसंही तिला डोकं कुठे आहे म्हणा. पूर्णाजी सांगते की नाही, खेळ तुम्हाला कळलेलाच नव्हता. मी म्हटलं होतं की तानापी ही निपाजा म्हणजेच हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि अगदी तशाच रंगाच्या तशाच बरोबर साड्या फक्त प्रतिमा आणि सायलीने घड्या करून ठेवल्यात. तेव्हा त्या दोघेही आश्चर्याने एकमेकींकडे पाहतात. दोघेही शेवटी वकिलाच्याच बायका. त्यांची वकिली बुद्धी कामीच येते. सर्वांनाच दोघीचं खूपच कौतुक वाटतं. आजचा भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. पूर्णाजीने सगळ्यांना गेम समजावून सांगितलेला असतो की जर तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले तर त्यांना बरोबर अद्दल घडवायचे आणि म्हणूनच प्रिया मैनावती दोघीही एकच प्लॅन रचतात. ते म्हणजे सरबतात मीठ घालून देतात. आता अर्जुनला ते प्यावंसं वाटत नाही. तो म्हणतो की ह्यात मीठ जास्त आहे, परत बनवून आणा. त्यावर मैनावती म्हणते की परत परत तेच तेच काय करायचं. प्रियाचंही सेम उत्तर, परत परत मी नाही बनवणार, ऑर्डर करा. दोघी एकदम बोलतात. अस्मिता पूर्णाजीला म्हणते की मैना काकू आणि तन्वीचं डोकं किती सेम सेम चालतं ना. असं वाटतं की मैना काकू सायलीच्या कमी आणि तन्वीच्याच आई जास्त. तेव्हा अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि त्याची वकिली बुद्धी कामाला लागते. ते म्हणजे या दोघींचे DNA टेस्ट करायचीच.